पिंपळनेर तालुका साक्री येथील सामोडा चौफुली जवळच नवापूर येथील राहत्या घरी जाण्यासाठी मुलासह वाट पाहत बसलेल्या महिलेला दोन अज्ञात इसमांनी बळजबरीने बैल बाजार येथे सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना दिनांक 26 मे रोजी घडली होती। त्याच अनुषंगाने घटनेची गंभीर दखल घेऊन पिंपळनेर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सचिन कापडनीस यांनी आरोपींना एका तासात अटक केली। परंतु पुन्हा अशी घटना घडू नये म्हणून पिंपळनेर येथील सर्वच आदिवासी संघटनांनी एकत्र येऊन या संदर्भात प्रशासनाला निवेदन दिले। या घटनेचे आरोपी निलेश सतीश निकम व स्वप्नील शिवाजी वाघ यांना कडक शिक्षा व्हावी अशी मागणी करण्यात आली। या घटनेची गंभीर दखल घेत आज दिनांक 29 मे रोजी सर्वच आदिवासी संघटनांनी पिंपळनेर बंदची हाक दिली आहे। या बंदला सर्वच व्यापारी बांधवांनी सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले असून आज पिंपळनेर शहरात कडकडीत बंद करण्यात आला आहे। कृषी उत्पन्न बाजार समिती उपशाखा पिंपळनेर यांच्या हलगर्जीपणामुळे संदर्भित ठिकाण हे अवैध धंद्याचा अड्डा बनला असून तेथे रात्री टवाळखोर मुले अंमली पदार्थाचे सेवन मोठ्या प्रमाणात करतात, वारंवार आढळून देखील येतात। रात्री 12 वाजता बाजार समितीच्या आवारात लाईट, कॅमेरे तसेच गेट नाही याचाच गैरफायदा घेऊन गुन्हेगार प्रवृत्ती निर्माण होत आहे। याला कृषी उत्पन्न बाजार समितीचे सर्व संचालक मंडळ जबाबदार आहे। या निवेदनावर पोपट पंडित गांगुर्डे, गणेश गावित, तानाजी बहिरम, पुष्पाताई चौधरी, वंजी पवार, मारू चौरे, ईश्वर ठाकरे, मनसाराम भोगे, अजय नगन्या राऊत, बमेश आनंदा माडी, सुनील भगवान बोरसे, संजय मंगल ठाकरे, शशिकांत विठ्ठल बोसारे, दिनकर बागुल, दिलीप दयाराम माळी, शंकेश पवार, राजेंद्र माळी, देवीदास पवार, सागर गायकवाड, विक्की वळवी, दिलीप कुवर, सुनील सोनोने आदींसह सर्व पिंपळनेर परिसरातील गावखेडेवरील लोकांच्या सह्या या निवेदनावरती आहेत। 26 तारखेला रात्री 11-11:30च्या सुमारास एका आदिवासी भगिनीवर पिंपळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीचं मार्केटच्या ऑफिसच्या ओट्यावर सामूहिक बलात्कारची जी घटना घडली ही पूर्ण मानवी सभ्यतेसाठी लाजिरवाणी गोष्ट आहे। संपूर्ण पंचक्रोशीत याचा खूप मोठा तीव्र असा निषेध केला जातोय। त्या संदर्भातच आज पिंपळनेर या मार्केट कमिटीच्या आवारात पंचक्रोशीतील सर्व आदिवासी समाज बांधवांनी मीटिंग करून उद्या दिनांक 29 तारखेला पिंपळनेर शहर सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत बंद करण्याचं आव्हान या मीटिंगमध्ये सर्वानुमते ठरवण्यात आलेले आणि या घटनेतील आरोपींवर कठोर कायदेशीर कार्यवाही करून त्या पीडितेला न्याय मिळावा आणि अशी घटना पिंपळनेर परिसरात किंवा कुठेही घडू नये। या आया बहिणींची इज्जतींची जे लक्तरे तोडणारे असे जे कुष्कर्म करणारे जे नराधम आहे यांना फाशी झाली पाहिजे, त्यांच्यावर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल करण्यात आलेले अशा सर्व कायद्यांची प्रखर अंमलबजावणी झाली पाहिजे, तरच हा कुठंतरी हे असे नराधमांना धडा शिकवला गेला पाहिजे आणि हे कृत्य थांबले पाहिजे असं आवाहन करतो। आणि सर्व संघटनेचे कार्यकर्ते, बंधू आणि भगिनी या ठिकाणी काल 27 तारखेच्या रात्री जी घटना घडली, आदिवासी स्त्रीवर सामुदायिक बलात्कार मार्केट कमिटीच्या ओट्यावर झाली आणि त्यामुळे आजच्या या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन निषेध नोंदवला की आमच्यावर होणारे अन्याय याच्यासाठी बुधवार तारीख 29 तारखेला पिंपळनेर बंद ठेवण्याचा कार्यक्रम ठेवलेला आहे। आणि म्हणून माझ्या व्यापाऱ्यांनी स्वखुशीने आपले दुकानं स्वखुशीने बंद ठेवावेत असे सर्व संघटनेच्या वतीने मी व्यापाऱ्यांना विनंती करतो। आणि या ठिकाणी ही परवा रात्री घडली होती, सदरबाबत योग्य त्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। तसेच याच्यातील जे दोघं आरोपी आहे त्यांना अटक करून माननीय न्यायालयात दाखल करण्यात आलेलं आहे आणि योग्य प्रकारे तपास चालू आहे। लोकशाही न्यूजसाठी विशेष प्रतिनिधी पिंपळनेर।